सर्वांना जय जिजाऊ. या ठिकाणी सकाळपासून बऱ्याच महिला इथे उपस्थित आहेत, अगदी सुरुवातीपासून. आणि सगळेजण आम्ही या मुलांची मेहनत, मी तर जवळपास रात्रीपासून बघतीये. दिवसभर या पोरांनी यांच्या नोकऱ्या केल्या, रात्री इथं आले, अगदी स्टेज सजवण्यापासून तर हातात झाडू घेऊन झाडण्यापर्यंत काम या संभाजी ब्रिगेडच्या टीमनं केलं. आणि खरंच रात्रीच माझ्या मनामध्ये एक विचार आला की युवक कसा असावा आणि युवक कसा घडावा, त्याचं जर उत्तम उदाहरण बघायचं झालं तर ते आमच्या संभाजी ब्रिगेडच्या टीमकडे बघू. कारण निरव्यसनी आणि वैचारिक पिढी घडणं ही सद्य परिस्थितीची खरी गरज आहे, काळाची गरज आहे. आणि हे निरव्यसनी आणि उद्योगी, त्याचबरोबर समाजासाठी लढणारी पिढी घडवणारी ही संभाजी ब्रिगेड संघटना आहे. आणि त्या संभाजी ब्रिगेडचे हे कार्यकर्ते जे परमुलखात येऊन स्वतःच्या रोजीरोटीसाठी काम करत असताना इथं एवढं मोठं सामाजिक काम उभं करतात, ही साधी गोष्ट नाही. आज आपण परमुलखात आलो तर 4 माणसाच्या ओळखी लवकर होत नाहीत. एवढा मोठा समाज गोळा करणं ही साधी गोष्ट नाही. आणि खरंच संभाजी ब्रिगेडच्या या सर्व छाव्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करते की तुम्ही इतका सुंदर हा वैचारिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. समग्र जगाला शांती आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, नाजूक कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी होणार, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे, वारकरी संप्रदायाचा पाया रोवणारे संतश्रेष्ठ नामदेवराय, विंचू पिंडेवरी बैसला ना देवपूजा ना आवडे त्याला तेथे पैजराचे काम, अधमाशी तो अधम, अशा शब्दामध्ये समाज प्रबोधन करणारे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय, जिंदा बाप को रोटी न देवे मरने बाद पछतावे, मुठभर चावल छत पर फेके और कव्वे को पाप बनावे, अशा शब्दात ज्यांनी समाजाचा माथा ठिकाणावर आणला ते संत कबीर. या मातीत जन्माला आलेला प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा मावळा जर उपटून उभा राहिला तर हे स्वराज्य उभं राहील, ही भावना तळागाळापर्यंत पोहोचविणारे शहाजीराजे भोसले. या महाराष्ट्राच्या मातीला नव्हे तर समग्र देशाला, नव्हे तर समग्र जगाला ज्यांचा आदर्श घ्यावा लागला, ज्यांनी असा आदर्श उभा केला आणि असा मुलगा ज्यांनी घडवला, त्या माँसाहेब जिजाऊ. नुसता मुलगाच घडवला नाही तर पुढे नातवालाही अशा पद्धतीनं घडवलं की इतिहासामध्ये या 2 राजांचं नाव घेत असताना त्यांच्या चारित्र्यामध्ये खोट नसणारा, सुईच्या टोका इतकाही खोट न सापडणारे हे 2 छत्रपती घडविणाऱ्या माँसाहेब जिजाऊ. आपल्या आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न, स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपल्या आयुष्याची होळी करणारे, आपलं अखंड आयुष्य खर्ची घालणारे छत्रपती शिवाजी महाराज. पित्यानं स्थापिलेलं स्वराज्य पुढे 10 पटीनं वाढविणारे छत्रपती संभाजी महाराज. श्री सखी राज्ञी जयती ही राजमुद्रा ज्यांच्या नावाने काढली गेली आणि खऱ्या अर्थानं स्त्री शक्ती काय असते हे साऱ्या जगाला ज्यांनी दाखवून दिलं त्या येसुबाई राणी साहेब. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली शहाचे गेले पाणी, अशी भद्रकाली कोपलीत महाराणी ताराराणी. म्हणजे दिल्ली शहालाही जिनं तळोकी पळ करून सोडलं, औरंग्यासारख्या महाबलाढ्य शत्रूची कबर या मातीमध्ये खोदली, त्या महान राणी ताराराणीबाई साहेब. 29 वर्ष घरातला एकही पुरुष जिवंत नसताना एक स्त्री काय करू शकते हे ज्यांनी दाखवून दिलं, 29 वर्ष आदर्श राज्यकारभार सांभाळला त्या अहिल्याराणी होळकर. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य तर स्थापन झालं होतं, पण त्यानंतर काही काळाने परत समाजाची दयनीय अवस्था झाली आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य पुन्हा इथं स्थापित व्हावं किंवा त्या स्वराज्याचा विचार इथं झुंजावा, यासाठी ज्यांनी लिखित कायदा केला ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमच्या आमच्या घरी ज्यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली, खऱ्या अर्थानं महिलांना इथं उपस्थित राहण्यासाठी, मला बोलण्यासाठी ज्यांनी धाडस आणि अधिकार प्राप्त करून दिला, ज्यांनी आम्हाला बोलण्यासाठी तयार केलं, ज्यांच्या शिक्षणामुळे आज आम्ही कलेक्टर नव्हे, मॅडम गेल्या, म्हणजे पोलीस, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलो, अशा अनेक पदापर्यंत पोहोचविणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच छत्रपती शिवरायांचा पोवाडा नुसता रचलाच नाही तर 7 समुद्रापार
रशियाच्या चौकात जाऊन ज्यांनी गायला ते शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ज्या ज्या महामानवांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी आपलं अखंड आयुष्य खर्ची घातलं त्या तमाम महामानवांना सर्वप्रथम टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण अभिवादन करूया. कर्मवीर भाऊराव पाटील एका ठिकाणी असं म्हणतात की जर तुम्हाला एक धान्य पेरा, जर तुम्हाला 10 वर्षाची सोय लावायची असेल तर तुम्ही झाडं लावा, जर तुम्हाला 100 वर्षाची सोय लावायची असेल तर तुम्ही माणसं पेरा, पण जर तुम्हाला 1000 वर्षाची सोय लावायची असेल तर तुम्ही विचार पेरा. आणि हा विचार पेरण्याचा कार्यक्रम संभाजी ब्रिगेडच्या टीमनं आज तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. पेरलेला विचार कधी नष्ट होत नसतो, म्हणून विचार पेरणं गरजेचं असतं. आज जयंत्याचं स्वरूप आम्ही बघतोय की मोठमोठाले डीजे लावायचं आणि डीजेच्या पुढे मध्यधुंद अवस्थेमध्ये नाचायचं. एकीकडे जयंतीचे असे रूप आपल्याला दिसत असताना दुसरीकडे या टीमनं तुमच्यासाठी अशा वैचारिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या मागे या टीमचा एकच उद्देश आहे की या महापुरुषांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. या महामानवांनी जे कार्य आमच्यासाठी केलंय त्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आमचा समाज घडला पाहिजे आणि याच उद्देशाने हा वैचारिक कार्यक्रम या ठिकाणी होतो. जिजाऊ मासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करत असताना आम्हाला प्रश्न पडलाच असेल, कारण 4थीच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास आम्हाला पाहायला मिळतो आणि त्या पुस्तकामध्ये जिजाऊंचं 2 ओळीमध्ये वर्णन आम्हाला पाहायला मिळतं. काय आहे ते की जिजाऊ या छत्रपती शिवरायांच्या आई होत्या आणि जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. याच्या पलीकडचा इतिहास आम्हाला पाहायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही. पण मी खरंच मराठा सेवा संघाचे आणि ब्रिगेडचे धन्यवाद मानते की यांच्या कार्यामुळं आदरणीय रेखाताई खेडेकरांनी पहिल्यांदा विधान भवनामध्ये जिजाऊंची प्रतिमा लावली आणि मराठा सेवा संघाने खऱ्या जिजाऊ कोण होत्या, जिजाऊंनी काय कर्तृत्व गाजवलं आणि जिजाऊंमुळे शिवराय कसे घडले हे तळागाळापर्यंत पोहोचविलं. म्हणून आज जिजाऊंचा जयघोष आणि जिजाऊंच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजऱ्या होतात. काल परवापर्यंत आम्हाला जिजाऊ 2 वाक्याच्या पलीकडे माहित नव्हत्या, पण आज जिजाऊच कशा स्वराज्याच्या सर्वस्व होत्या हे आम्हाला कळण्यापर्यंतचा प्रवास हा मराठा सेवा संघाने घडवून आणले. जिजाऊ जे नाव समोर राहतात, उभं राहतात आमच्या पुढं एक तेजस्वी, ज्यांनी कर्तृत्व गाजवलं अशा महान स्त्रीचा इतिहास समोर उभा राहतो. कोण होत्या मग जिजाऊ? माहिती आपल्याला कोण होत्या जिजाऊ? छत्रपती शिवरायांच्या आई होत्या. कोण होत्या जिजाऊ? शहाजीराजांच्या मिसेस होत्या. बर, त्याच्या पुढे जाऊ कोण होते जिजाऊ? कोण होते जिजाऊ? बोला बोला, कोण होते जिजाऊ? ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला संस्काराचं नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं त्या होत्या मासाहेब जिजाऊ. ज्यांनी छत्रपती शिवरायांना स्त्री सन्मान आणि लोकाभिमुख राज्यकारभाराची मूल्य त्यांच्यामध्ये रुजवली ते होत्या मासाहेब जिजाऊ. ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जवळपास 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळपास 45 वर्ष छत्रपती शिवरायांवरती मायेची नजर ठेवली त्या होत्या मासाहेब जिजाऊ. स्वराज्याच्या स्थापनेपासून म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत सर्व निर्णयामध्ये छत्रपती शिवरायांच्या बरोबरीनं ताकदीनं जी उभा होती, जी शक्ती उभा होती त्या होत्या मासाहेब जिजाऊ. म्हणजे जिजाऊ हे फक्त नाव नाही तर जिजाऊ हा विचार आहे. एक स्त्री काय करू शकते, एक स्त्री काय इतिहास घडवू शकते ते नाव म्हणजे जिजाऊ. म्हणजे एका स्त्रीनं ठरवलं तर 5 पातशाह्या नसते नाबूद करू शकते एवढं सामर्थ्य या स्त्रीमध्ये आहे हे दाखवून देणारं नाव म्हणजे जिजाऊ. जिजाऊचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथे 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. आज आपण त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करतोय, पण 12 जानेवारीला सिंदखेड राजा इथं जिजाऊ जन्मोत्सवाचा मोठा सोहळा साजरा होतो. किती जण सिंदखेड राजा इथं आलेले आहेत? इथले किती जण सिंदखेड राजा इथं आलेले आहेत? हात वरी करा. सगळ्यांनी जे सिंदखेड राजा, मातृतीर्थ सिंदखेड
ज्यांनी जिजाऊंना अभिवादन केलेलं आहे स्टेजवरच्या सहित असे किती जण आहेत त्यांनी हात वर करायचा. दादा इकडं पण. तर आता मी विचार केला पाहिजे, जी आमची प्रेरणा स्रोत आहे, जिनं आम्हाला संस्काराचं दान दिलं, जिनं आम्हाला स्त्रीचं स्त्रीपण आणि बाईचं म्हणजे बाईचं बाईपण काय असतं आणि आईचं आईपण काय असतं हे दाखवून दिलं, त्या मातेच्या जन्मस्थळी जायला आम्हाला वेळ नाही किंवा आम्हाला ते माहित नाही असं म्हणलं तरी चालेल. पण आता हरकत नाही, इतके दिवस आम्हाला माहित नव्हतं. पण मी या ठिकाणी अशी आशा बाळगते की पुढल्या वर्षी हैदराबाद मधून किमान 200 महिला सिंदखेड राजा इथे जातील का? मोठ्याने हो नाही. कोण बघा काय म्हणतात ते. पुढच्या वर्षी हैदराबाद मधून सिंदखेड राजा इथे मातृतीर्थाला अभिवादन करण्यासाठी किती महिला जातील? हात वर करा, हात वर करा. आपण सर्व महिलांनी तिथं यावं आणि खरी स्त्री शक्ती काय असते, एक स्त्री काय करू शकते, एका स्त्रीनं कशा पद्धतीनं स्वराज्य घडवलं हे तिथं येऊन पहा. नाही तुम्हाला प्रेरणा आली तर माझ्याकडून लिहून घ्या. 200 महिला निघणार आहेत पुढच्या वर्षी हैदराबादला आणि ती जबाबदारी माझ्या भगिनींनी घेतलेली आहे. आम्ही पुढच्या वर्षी हैदराबाद मधून 200 महिला जिजाऊ जयंतीसाठी येणार आहोत. आता का जायचं त्याच्यावरती बोलू. या जिजाऊंनी काय केलं, जिजाऊंचा इतिहास काय होता, कारण जोपर्यंत आम्हाला इतिहास माहित होत नाही, जोपर्यंत आम्हाला इतिहास माहित होत नाही तोपर्यंत आम्हाला भविष्य घडवणं अवघड असतं. म्हणूनच एक शायर म्हणतो कि जिस शहर में बारिश ना हो वहां की फसलें बर्बाद हो जाती है और जिस समाज को अपना इतिहास मालूम ना हो उनकी नस्लें बर्बाद हो जाती है. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते कि जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो कौम कभी अपना उज्जवल भविष्य नहीं बना पाती. म्हणजे जर आम्हाला आमचा इतिहासच माहित नसेल तर आम्ही आमचं उज्ज्वल भविष्य घडवू शकत नाही. आणि जर उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर आम्हाला इतिहास माहित पाहिजे. मग जिजाऊंचा जन्म झाला सिंदखेड राजा इथे. जिजाऊ घडत होत्या, वाढत होत्या. जिजाऊंना 4 मोठे भाऊ, 4 भावंडावर झालेल्या जिजाऊ म्हाळसा राणी आणि लखोजी राणी. तर या जिजाऊंच्या जन्माचं स्वागत वडिलांनी हत्तीवरून साखर वाटून केलं. आज आमच्याकडे मुलगी जन्माला आली तर नाक मुरडणारा आजही समाज अस्तित्वात आहे. पण त्या काळामध्ये एक मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीवरून साखर वाटली आणि त्या मुलीच्या जन्माचं स्वागत केलं. आणि खऱ्या अर्थानं यातून आम्ही काय घेतलं पाहिजे तर आपल्या मुलांचं कौतुक आपणच केलं पाहिजे तर बाकीचा समाज करेल. जर आमच्या मुलाचं आम्हीच कौतुक करत नसू, शब्दाला त्याला मूर्ख आहेस आणि गाढव आहेस म्हणत असू तर बाकीचा समाज तुमच्या मुलांचं कौतुक करायला रिकामा बसलेला नाही. म्हणून जिजाऊंचं कौतुक लखोजी राजे जाधव आणि म्हाळसा राणीनं केलं आणि त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. 4 भावंड पराक्रमी आहेत, वडील पराक्रमी आहेत आणि तिथे जिजाऊ घडतायत. त्यांचा पराक्रम बघून जिजाऊंना स्फुरण चढायचं. जिजाऊंना वाटायचं की आपल्या भावंडांसारखं आपणही हातात तलवार घ्यावी, युद्धावरती जावं, आपणही सर्व ज्ञान घ्यावं. आणि त्या पद्धतीनं त्यांचं शिक्षण सुरू झालं. त्यांना शास्त्रविद्या, शस्त्रविद्या, राजनीती असा सगळ्या अभ्यासाची सोय पुढं वेरूळ येथील भोसले घराण्यामध्ये झालं आणि जाधवांची ही लेक भोसलेंची सूड झाली. आता जिथं लग्न झालंय तेही घराणं काही कमी नव्हतं. मालोजी राजांचा पराक्रम आणि मालोजी राजे आणि उमाबाईंच्या पोटी जन्मलेले शहाजी राजे हेही पराक्रमी होते. आणि त्या घरची ही जिजाऊ ज्या की सर्व गुण संपन्न, सर्व ज्ञात असणाऱ्या जिजाऊ तिथल्या सुनबाई झाल्या. पुढे काहीच दिवसात खंडागळे हत्ती प्रकरण घडलं आणि या खंडागळे हत्ती आता प्रकरण घडलं नाही तर हे घडवून आणलं गेलं. कारण जर भोसले आणि जाधव ही 2 पराक्रमी घराणे जर एकत्र आले आणि समजा यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करायचा जर निश्चय घेतला
आणि त्या ठिकाणी संभाजीराजे मारले गेले. शहाजीराजेंवरती वार झाला, पण शहाजीराजे त्यातून बचावले आणि यांच्यामध्ये शत्रुत्व सुरू झालं. पुढं हेच घराणे परत येत होतील म्हणून काही दिवसांनी लखोजीराजे जाधवांची देवगिरीच्या किल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली. आता जिजाऊ हा सगळा संवाद डोळ्यांनी बघत होत्या. भावांच्या हत्या झाल्या, धीरांच्या हत्या झाल्या, स्वकीयांचं रक्त सांडले आणि या रक्तामध्ये रडत बसण्याऐवजी जिजाऊ पेटून उठल्या आणि जिजाऊ विचार करू लागल्या की जर आमच्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर ह्या शाया इथं बळावतात, आमच्या ताकदीच्या जोरावर ह्या शाया इथं वाढतात, तर या शायांना नसे नाबूद करण्यासाठी सुद्धा आमच्या मनगटाच्या ताकदीच्या जोराचा वापर केला पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्हाला स्वतःचं राज्य निर्माण केलं पाहिजे. इथलं गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य आम्ही इथं उभं केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या शायांना छेद दिला पाहिजे. ठिणगी पेटली, सुरुवात झाली. जिजाऊंच्या पोटी पहिले 4 मुलं दगावली आणि मग जन्म झाला छत्रपती शिवरायांचा. शिवराय पोटात असताना जिजाऊ स्वप्न पाहायच्या. जिजाऊंनी निर्धार केला होता की यावेळी माझ्या गर्भातून जे मूल जन्माला येणार आहे ते मूल इथल्या दीनदलितांचं दुःख दूर करण्यासाठी, इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी, आया बहिणींच्या संरक्षणासाठी येणार आहे आणि मी या मुलाला जन्म देणार आहे ते इथल्या जनतेसाठी, इथल्या रयतेच्या सुखासाठी. माँसाहेब जिजाऊंचा हा घेतलेला विचार, डोक्यातला विचार जणू गर्भातच मुलावर संस्कार करत होता. गर्भातच छत्रपती शिवराय घडत होते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर मोठी जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली, ती संस्काराची. आपल्याला एखाद्या सरदाराच्या, एखाद्या राजाच्या आमचं म्हणणं बिलकुल नाही. वडील तर महत्वाचे आहेतच, पण खऱ्या अर्थानं मुलावर संस्कार करण्याचं कार्य जर कुणी करत असेल तर ती आई करते आणि ते साऱ्या जगाला जिजाऊंनी दाखवून दिलं. जिजाऊ आपल्या शिवबाला घडवत असताना, लहानपणीच आपल्या बाळाला घडवत असताना रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या, नक्कीच सांगायच्या, पण त्यात चमत्कार नाही सांगत बसायच्या. काय सांगायच्या जिजाऊ? कृष्णाची गोष्ट सांगत असताना जिजाऊ सांगायच्या, शिवबा बघा, कृष्णानं ज्या पद्धतीनं गोपाळांना गोळा केलं, गोपाळाची जात पाहिली होती का कृष्णानं? नाही. प्रत्येक जातीच्या गोपाळाला गोळा केलं आणि गोपाळ काला केला, त्याच पद्धतीनं 18 पगड जातीला एकत्र करून तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं. ज्या पद्धतीनं त्या गोकुळावर आलेलं संकट गोवर्धन पर्वतासारखं, म्हणजेच ते संकट ज्या पद्धतीनं कृष्णानं पेलून धरलं, तसंच या स्वकीयांवर आलेलं संकट तुम्हाला गोवर्धन पर्वतासारखं उचलून धरायचे आणि रयतेला सुखी करायचे. रामाची गोष्ट सांगायच्या जिजाऊ. काय सांगायच्या? बंधुप्रेम, 2 भावामध्ये प्रेम कसं असावं. आणि इतिहासामध्ये व्यंकोजी राजे आणि शिवरायांचं प्रेम तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कधी सातबाऱ्यासाठी भांडत बसले नाहीत ते भाऊ, कधीही बंधाऱ्यासाठी भांडत बसले नाहीत. एकानं दक्षिणेमध्ये स्वराज्य स्थापन केलं तर दुसऱ्यानं उत्तरेकडे स्वराज्य, दोघांनी वेगळी वेगळी स्वराज्य स्थापन केली, स्वतःचे राज्य स्थापन केले आणि आयुष्यभर एकमेकावर नितांत प्रेम केलं. म्हणजे जिजाऊंनी सांगितलं, रामायणातून काय घ्यायचंय? ज्या पद्धतीनं राम आणि लक्ष्मणानं बंधुप्रेम पाळलं त्याच पद्धतीनं तुम्हाला अखंड आयुष्य बंधुप्रेम पाळायचं. रामायणातून काय सांगितलं जिजाऊंनी? की ज्या पद्धतीनं रामानं रयतेला सुखी करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं त्याच पद्धतीनं तुम्हाला आयुष्य खर्ची घालायचं. कृष्णानं द्रौपदीचं वस्त्रहरण करताना ज्या पद्धतीनं द्रौपदीचं संरक्षण केलं होतं शिवबा, त्याच पद्धतीनं तुम्हाला या रयतेतल्या स्त्रियांचं संरक्षण करायचं. म्हणजे रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे काय? आभाळात वीज कडाडली, काय तर व्रत केलं, काय तर उत्सव केला, बासरी वाजवल्या, महिलांचे कपडे पळवले, असलं काय जिजाऊ सांगत बसल्या नाहीत. तर जिजाऊंनी सांगितलं की कृष्णाचा आदर्श तुम्ही घ्या, गोपाळांना गोळा करा, गोपाळकाला करा, म्हणजे 18 पगड जातीला गोळा करा, स्वराज्य निर्माण करा. त्या गोष्टी जिजाऊंनी शिवरायांना सांगितल्या आणि शिवराय त्यातून घडत होते, वाढत होते. ज्या पद्धतीनं शंभू महादेवांनी
या जगाचं कल्याण व्हावं यासाठी विषप्राशन केलं. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. त्याच पद्धतीनं स्वतःची या प्राणाची पर्वा न करता तुम्हाला हा समाज घडवायचा आहे. म्हणून शिवशंकराचा आदर्श जिजाऊंनी शिवबाला घ्यायला लावला. स्वराज्याची शपथ घेताना जिजाऊ म्हणले नाहीत नारळ फोडा, उदबत्ती लावा, स्वराज्याची शपथ घेऊन घरी जा. नाही, काय सांगितलं? रक्ताचा अभिषेक घातलाय, करंगळी कापली, रक्ताचा अभिषेक घातला. कशामुळं? जर नारळ फोडलं तर काय होतं? भक्ती करून मुक्तीचे मार्ग आम्ही शोधायला लागतो. मुक्तीचे मार्ग आम्हाला शोधायचे नाहीत, तर शिवबा आम्हाला त्यांचा अनुयायी घ्यायचा आहे. अनुयायी घ्यायचा आहे म्हणजे शिवशंकरांनी ज्या पद्धतीनं या रयतेचं कल्याण केलं, इथल्या जनतेचं कल्याण केलं, त्या पद्धतीनं तुम्हाला इथली रयत सुखी करायची. तो आदर्श छत्रपती शिवरायांनी पुढे घेतला. बालपण शिवरायांचं घडत होतं, या जिजाऊ त्यांना घडवत होत्या. वयाची 12 वर्ष झाली. शहाजीराजेंनी छत्रपती शिवरायांच्या शिक्षणाची उत्तमातली उत्तम सोय त्या ठिकाणी बंगळुरूमध्ये केलेली होती. सर्व भाषांचं ज्ञान छत्रपती शिवरायांना दिलं होतं. आज आम्ही इथं बोलत असताना मगाशी मॅडम पण मला म्हटल्या की आम्हाला मराठीचं थोडंसं अडचण आहे, पण मला तर असं वाटतं की आता मी कन्नड आणि तेलुगू शिकून घ्यायला पाहिजे. जर मी खऱ्या अर्थानं जिजाऊंचा वारसा सांगत असेल, जिजाऊंना 6 भाषा येत होत्या, किमान मला 4 तरी भाषा आल्या पाहिजेत आणि तो आदर्श मी घेतला पाहिजे. आज कुणी म्हणत असेल की एक भाषिक व्हा, दुसरी भाषा बोलू नका, पण जिजाऊंनी त्या काळामध्ये 6 भाषा शिकल्या आणि पुढं छत्रपती शिवरायांनी त्याच्या पुढे जाऊन 8 भाषाचं ज्ञान घेतलं, त्याच्या पुढे जाऊन संभाजीराजांनी अजून काहीतरी 14 भाषाचं ज्ञान घेतलं. म्हणजे बहुभाषिक झालं पाहिजे. फक्त आपलं राज्य, आपलं जे ठिकाण आहे तेवढ्या पुरतं मर्यादित न राहता आपण विश्वामध्ये आपला वावर असला पाहिजे. हा पुरोगामी विचार जिजाऊंनी त्या काळामध्ये जगला होता. खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये जिजाऊंनी ते भाषाचं ज्ञान घेतलेलं होतं आणि शिवरायांना पण अनेक भाषाचं ज्ञान त्या ठिकाणी बंगळुरूमध्ये देण्यात आलं. झाले छत्रपती शास्त्रविद्या, शस्त्रविद्या, राजनीती निपुण झाले आणि मग शहाजीराजे आणि जिजाऊंनी निर्धार केला. शहाजीराजेंनी सांगितलं की जिजाऊ आता तुम्ही पुणे परगणा सांभाळायला जा. पुणे परगणा सांभाळायचा आणि सांभाळता सांभाळता स्वराज्य स्थापन करायचंय. जिजाऊ निघाल्या बंगळुरूवरून पुणे परगण्यासाठी. आता काय शहाजीराजे म्हणले नाहीत आता एकटी कशी जाशील लेकरासोबत, मग मी येतो तुला तिथवर सोडायला, तिथं सोडतो, नीटनेटकं आहे का नाही बघतो, मग माघारी येतो, मग मी इकडलं बघतो, तू तिथलं सांभाळ, महिन्याला तुला पैसे पाठवतो. असलं शहाजीराजे काही बोललेले नाहीत. शहाजीराजे काय म्हणले? जिजाऊंना एक ध्वज, जिजाऊ आणि शिवरायांच्या हातामध्ये एक ध्वज दिला, एक राजमुद्रा दिली आणि जिजाऊंच्या पदराला बांधला तो स्वराज्य स्थापनेचा निर्धार आणि सांगितलं की तुम्ही पुणे परगण्यामध्ये जा, स्वराज्य स्थापनेचं आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा. त्यासाठी लागलेली थोडीफार रसद मी इथून पुरवतो, तुम्हाला लागेल ती रसद इथून पुरवतो, पण ते सगळं कुणाला करायचंय? जिजाऊ आणि शिवरायांनाच करायचंय. आज आम्ही एका ठिकाणी जर कार्यक्रमाला जायचं म्हणलं तर सुद्धा घरचे म्हणतात की एखादं लेकरू सोबत घेऊन जा, एकटी कशी जाशील. आज आम्ही एखाद्या गावाला निघालो तर 4 जणी जरी निघालो तर आमच्या घरचा पुरुष म्हणतो की एकट्या कशा जाणार, एखादा पुरुष सोबत घेऊन जा. म्हणजे जोपर्यंत एखाद्या स्त्रीच्या सोबत पुरुष नसतो तोपर्यंत आम्ही दुकट्या नसतो, एकट्याच असतो. मग आम्ही 100 जणी जरी कुठे गेलो तर आम्ही एकट्याच असतो. पण शहाजीराजेंनी त्या काळामध्ये आपल्या पत्नीवरती नितांत विश्वास ठेवला आणि त्यांना बंगळुरूवरून पुणे परगणा इथं पाठवलं. आता पुण्याची अवस्था म्हणजे जिजाऊंचा संघर्ष संपला नव्हता. वडिलांच्या हत्या बघितल्या, धीरांच्या हत्या बघितल्या, नवऱ्यापासून दूर झाल्या, पुणे परगणा इथे आल्या. आता नवीन स्वप्नांना उजाळा देण्यासाठी आता तिथं नव्या रूपानं कार्य सुरू करायचं होतं आणि पुन्हा पाहिलं जिजाऊंनी बेचिराग पडलं होतं. पुण्यामध्ये एकही व्यक्ती राहायला तयार नव्हती आणि कारण होतं त्या ठिकाणी मुरार जगदेवाने रोवलेली 12 फुटी पहार. त्या मुरार जगदेव नावाच्या व्यक्तीनं त्या ठिकाणी 12 फुटी पहार लावली होती आणि त्याच्यावरती एक फलक लावला होता ज्याच्यावरती लिहिलं होतं, जो कोणी ही पहार उकडून काढेल त्याचा निर्वंश होईल. तिथं गाढवाचा नांगर फिरवला आणि ती शापित भूमी म्हणून घोषित केलं. जिजाऊ गेल्या, ते पाहिलं आणि जिजाऊंच्या लक्षात आलं की इथली रयत भयभीत झालेली आहे.
या शापित भूमीमुळे इथं लोक राहायला तयार नाहीत आणि मग ही शापित भूमी जर शुद्ध करायची असेल, इथं लोक राहायला येतील अशी करायचं असेल तर त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्या मुलाच्या हातात सोन्याचा नांगर दिला आणि ती पुण्याची भूमी नांगरून काढायला लावली. आपण असतो तर एखादा लिंबू जर पडला वाटेत तर आपण सगळं हे खातो नको, जाऊ दे, दुसरं कुणी त्याच्यावर ओलांडून गेलं तर जाऊ दे, तू नको, आपल्या लेकराला नको, बाकी काय झालं तर हरकत नाही. जिजाऊंनी त्या ठिकाणी कसलाही विचार केला नाही. स्वतःच्या पोटच्या आधी 4 पोरं गमावलेली असताना सुद्धा माझ्या मुलाला काही होईल याचा सुद्धा विचार जिजाऊंनी केला नाही. जिजाऊंनी शिवरायांच्या हातामध्ये सोन्याचा नांगर दिला आणि ती पुण्याची भूमी नांगरून घेतली आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं जिजाऊंनी शिवरायांना पहिला मूलमंत्र दिला की कुठल्याही अंधश्रद्धांना कधीच बळी पडायचं नसतं, खरा विज्ञानवादी विचार जगायचा असतो. मला वाटतंय की जिजाऊंनी खरी पुरोगामित्वाची सुरुवात त्या ठिकाणी केली होती. म्हणजे परंपरेनं चालत आलेले शाप आणि अंधश्रद्धा यांना तिथंच मूठमाती देत जिजाऊंनी ती पुण्याची भूमी नांगरली. बघता बघता लोक तिथं राहायला येऊ लागले, लोकांना विश्वास दिला, त्यांच्या पाठीवरती मायेचा हात ठेवला, शेतकऱ्यांना बी बियाणं वाटप केले, बैलजोड्या दिल्या आणि शेतकरी त्या ठिकाणी शेती करू लागले. नवीन सुरुवात झाली. मासाहेब जिजाऊंचं पुढलं धोरण ठरलेलं होतं. आपल्या मुलाला स्वराज्याची स्थापना करायचे, या शेतकऱ्यांचा राजा बनवायचे, या शेतकऱ्यांचं संरक्षण करणारा बनवायचे आणि जिजाऊंनी त्या मावळ्यांना गोळा करायला सुरुवात केली. जिजाऊंनी या माध्यमातून दुसरा मूलमंत्र शिवरायांना तिथंच दिला, शेतकरी जगला पाहिजे तर स्वराज्य जगेल. मग शेतकरी जगवायचा असेल तर शेतकऱ्याला सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या पाहिजेत. धरणं बांधली, पाण्याची सोय केली आणि जिजाऊंनी शिवरायांना दुसरा मूलमंत्र दिला, स्वराज्याचा दुसरा कायदा त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की सर्वांचं पोटास लावणे आहे. म्हणजे स्वराज्यातली कोणतीच व्यक्ती उपाशी राहता कामा नये, सर्वांच्या पोटाला अन्न मिळालं पाहिजे. आणि कदाचित या कायद्यामुळेच हसत हसत मावळे स्वराज्यासाठी मरायला आणि लढायला तयार व्हायचे. स्वराज्यामध्ये स्वराज्य स्थापनेचं कार्य सुरू झालं आणि जिजाऊंच्या कानावर एक वार्ता आली की राजाच्या पाटलानं एका स्त्रीचा बदबल केलाय. आणि ही वार्ता जेव्हा जिजाऊला कळाली, जिजाऊ कडाडून उठल्या. जिजाऊंनी शिवरायांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, शिवबा, जर स्वराज्यातल्या माता भगिनींची असं अवहेलना होत असेल, त्यांची अशी विटंबना होत असेल तर तुम्हाला किंवा स्वराज्यातल्या अशा कुठल्याही व्यक्तीला माफ करू नका. म्हणजे शिवरायांना जिजाऊंनी सांगितलं की स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवालयातील देवता आहे आणि त्या देवतेचा कदापि अपमान होता कामा नये. पुढे अखंड आयुष्यभर शिवरायांनी स्त्रीला मराठ्यांच्या देवालयातील देवता मानलं. स्त्रीला संरक्षण अभय तर दिलं, पण जगाच्या पटलावरती ना इतिहासामध्ये ना भविष्यामध्ये ना वर्तमानामध्ये आतापर्यंत स्त्रीला तेवढं सर्वोच्च स्थान, तेवढा सन्मान कुण्याही व्यक्तीनं दिलेला, कुण्याही राजानं दिलेला आम्हाला कळलं. जगाच्या पटलावरचा हा एकमेव राजा ज्यांनी स्त्रीला सर्वोच्च स्थान दिलं, सर्वोच्च आदर दिला. म्हणून तर हिरकणीच्या नावानं बुरुज बांधला. म्हणून तर कल्याणच्या सुभेदाराला आई म्हणून रवानगी केली. म्हणजे शत्रूची स्त्री सुद्धा स्वराज्यामध्ये आली तर आई समान म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांची रवानगी केली. आता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं वर्णन सांगताना वामनदादा कर्डक एका ठिकाणी म्हणतात, तो जो काळ होता त्या काळामध्ये अशा स्त्रिया ठेवणं किंवा बायका अधिकच्या करणं हे सर्रास होतं, त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घेण्यासारखं नव्हतं. पण जगाच्या पटलावर हा एकमेव राजा असा होता की यांच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली
सांगितलेला आहे. म्हणजे शत्रूच्या स्त्रीची सुद्धा सन्मानपूर्वक रवानगी करणारा जगाच्या पटलावरचा हा एकमेव राजा. आता बरेच जण आम्हाला गुरुपदावर कुणालाही बसवल्याचा उल्लेख आम्हाला आढळतो, पण तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला की परावीय नारी अंबा रखमाई समान, म्हणजे प्रत्येक परकीय स्त्री ही आम्हाला रखमाई समान आहे. आणि या अभंगाचा जर तंतोतंत पालन, या अभंग जर कुणी जगला असेल तर इतिहासामध्ये, भविष्यामध्ये, वर्तनामध्ये एकमेव व्यक्ती आम्हाला सापडते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक परकीय स्त्री ही आम्हाला आई समानच आहे आणि तिचा आदरच झाला पाहिजे. हा स्वराज्याचा तिसरा कायदा, तिसरा जिजाऊंचा मूलमंत्र जो आपल्या मुलाला त्यांनी दिला. आज जेव्हा आम्ही न्यूज चॅनल बघतो, पेपर बघतो, पेपरमध्ये अनेक आम्हाला बातम्या ऐकायला मिळतात की इथं मुलीवर अत्याचार झाला, तिथं मुलीवर एवढ्या वयाचा अत्याचार झाला, तेवढ्या वयाच्या मुलीवर अत्याचार झाला, अमुक झालं, तमुक झालं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग आम्ही काय करतोय? आमच्या मुलींना अंगावर कपडे घाल, 7च्या आत घरात, तू बाहेर नाही फिरली पाहिजे, कॉलेजमध्ये गेलं तर असं नाही वागली पाहिजे, अंगावरती ओढणी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आम्ही कुणावर बंधनं घालतोय? मुलींवर. पण खरं बंधनं घालायची गरज कुणाला? किंवा खरे संस्कार घडवायची गरज कुणाला? खरी संस्काराची गरज कुणाला आहे? तर ती मुलांना. आम्ही आई म्हणून आमच्या मुलांना वाढवत असताना जर लहानपणापासूनच मुलांवरती तसे संस्कार केले की प्रत्येक परकीय स्त्री ही आई समान आहे, जो छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिलेला विचार आहे, आणि तो विचार जर आम्ही आमच्या मुलामध्ये रुजवला तर कदाचित समाजामध्ये होणारी ही प्रकरणं होणार नाहीत. पण आम्ही उलट करतोय आणि आमच्या मुलींचं जे काही कर्तृत्व गाजवायचं त्यांचं वय आहे, त्या वयामध्ये त्यांना दडपणामध्ये झाकून त्यांचं कर्तृत्व लपवतो. म्हणून खऱ्या अर्थानं जर इथं मुलांच्या आया असतात तर आज हा विचार घेऊन जा की या समाजामधला उत्तमातला उत्तम मुलगा माझा असेल, प्रत्येक स्त्रीचा तो आदर करेल, मग तो तिची सुरुवात माझ्यापासून असेल. म्हणजे आई म्हणून त्याला माझा सुद्धा सन्मान करता आला पाहिजे, त्याला बहीण म्हणून स्वतःच्या बहिणीचा सन्मान करता आला पाहिजे, तर तो समाजातल्या इतर स्त्रियांचा सन्मान करणार आहे. अशी पिढी घडवण्याचे संस्कार देण्यासाठी हा कार्यक्रम. खऱ्या अर्थानं जिजाऊंनी शिवरायांना त्या ठिकाणी संस्कार दिले, स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जिजाऊंचे विचार घेतले गेले, शेवटपर्यंत त्यांचा शब्द अंतिम मानला गेला. म्हणजे स्वराज्याचा हायकोर्ट म्हणजे जिजाऊ होत्या, त्याच्या पुढे काहीच चालायचं नाही. म्हणजे जिजाऊंनी एखादा निर्णय घेतला तर तो अंतिम असायचा. म्हणजे स्वराज्याचा हायकोर्ट असणाऱ्या जिजाऊ होत्या. म्हणून खऱ्या अर्थानं जिजाऊंनी स्वराज्याला एक नैतिक संस्काराचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं. आज जगाच्या पटलावर जेव्हा कधी स्वराज्याचा इतिहास जो कोणी चालतो तर त्या स्वराज्यामध्ये एकही खोट कुणाला सापडली नाही. आज कित्येक देशातल्या राजांनी, कित्येक देशांनी त्याचा संस्कार घेऊन त्या पद्धतीचं स्वराज्य राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव आमच्या भारताचं की आमच्या भारतात तसं होत नाही. शिवरायांनी आम्हाला स्त्री संरक्षण सांगितलं, आमच्या भारतात कसल्याही पद्धतीचं स्त्रियांना संरक्षण दिलं जात नाही. छत्रपती शिवरायांनी शेतकरी जगवा सांगितलं, पण आज शेतकरी मारण्याचा कार्यक्रम आमच्या देशात आम्हाला होताना पाहायला मिळतो. म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अभ्यास आम्हाला असणं होणं गरजेचं आहे. अशा वैचारिक कार्यक्रमाची गरज आहे की शिवरायांनी काय केलं. पुन्हा राज्याभिषेक झाला, राजे छत्रपती झाले आणि जिजाऊंनी जे स्वप्न पाहिलं होतं, ज्या स्वप्नासाठी जिजाऊ जगत होत्या, ज्या स्वप्नासाठी जिजाऊ लढत होत्या आणि ज्या स्वप्नासाठी जिजाऊ शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहिल्या, तो राज्याभिषेकाचा सोहळा जवळ आला. राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आणि पहिला राजतिलक छत्रपती शिवरायांनी करून घेतला तो आपल्या जिजाऊच्या हाताने. आता इथे महत्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेस शहाजीराजांचं निधन झालं होतं, जिजाऊ विधवा झाल्या होत्या आणि आपल्या प्रचलित व्यवस्थेमध्ये एखाद्या विधवेच्या हाताने कोणतंही शुभ कार्य करणं म्हणजे अशुभ मानलं जातं. त्या काळी मानलं जायचं, आजही मानलं जातं. त्या काळामध्ये तर स्त्रियांना सती घातलं जायचं. एखाद्या स्त्रीला जर मरायची इच्छा नसेलही तर जबरदस्तीने तिला स्तरणावर फेकलं जायचं आणि पती बरोबर तिला जिवंत जाळलं जायचं. अशा काळामध्ये जिजाऊ
केला. स्वतः सती गेल्या नाहीत, कारण छत्रपती शिवरायांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती. स्वराज्याला जिजाऊंची गरज होती. आणि शिवरायांनी सांगितलं की आऊसाहेब, तुम्ही आमच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला हवे आहेत. जिजाऊ त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी उपस्थित राहिल्या आणि जिजाऊंनी स्वतःच्या हाताने राजतिलक केला. आता मला सांगा, जर जिजाऊंनी राजतिलक केल्यानंतर एवढं स्वराज्य वाढू शकतं, तर तुमच्या आमच्या घरातल्या एखाद्या विधवा महिलेनं एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभाग घेतला, एखादं कुंकू लावलं, वाढदिवसाला ओवाळलं, तर खरंच मग ह्या प्रथा आम्ही का पाळतोय? संक्रांतीचा सण झाला सर, अक्षरशः विधवा बायकांना मी रडताना पाहिलंय. त्या बायकांना कुठेही हळदी कुंकवाला बोलवलं जात नाही, कुठल्याही शुभ कार्यामध्ये त्या बायकांना बोलवलं जात नाही, त्या बायकांची अवहेलना केली जाते. आणि खरंच जर आमचा समाज एकदा जिजाऊंचा हा इतिहास जर त्यांनी अभ्यासला असता, किमान मराठ्यांच्या घरात तर विधवेचा अपमान झाला नसता. त्यामुळं आम्ही ही गोष्ट आज जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं घेऊन जाऊ की प्रत्येक विधवा स्त्री ही आई आहे आणि आई म्हणून तिचा सन्मान झाला पाहिजे. ती एक स्त्री आहे, स्त्री म्हणून तिचा सन्मान झाला पाहिजे. तर ते जे काही तुम्ही हळदी कुंकवाचे कार्यक्रम करता, त्या कार्यक्रमामध्ये त्या स्त्रीचा सहभाग असला पाहिजे. जर जिजाऊ हे करू शकतात, त्या काळामध्ये जिजाऊ असा धाडसी निर्णय घेऊ शकतात, तर आता तर 21वे शतक चालू आहे, आम्ही लई पुढे निघून आलोय. आता आम्हाला निर्णय घ्यायला हरकत नाही, कारण आम्हाला तो इतिहास जिजाऊंनी घडवून दिलेला आहे. आज आम्ही तो विचार खऱ्या अर्थानं घेणं गरजेचं आहे. जिजाऊंचं चरित्र पाहत असताना खरं तर मी पूर्ण चरित्र सांगायला बसले तर आपल्याला दिवस पुरणार नाही. मी इतिहासाचं जेवढे काही उदाहरणं तुम्हाला स्त्री म्हणून घेता येतील तेवढे वेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते. आता बघा, आपण म्हणतो की स्त्री म्हणजे काय कमजोर असते, तिच्याकडे ताकद नसते, ती काय शारीरिकदृष्ट्या शक्तिहीन असते, बरंच काय 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 अमुक तमुक आमच्याकडे चर्चा असतात. वय वर्ष 62, पन्हाळगडचा वेढा पडलाय, पन्हाळगडांच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवराय अडकलेत. अशा वेळी मावळे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, प्रयत्नाची शर्त करतायत, पण शिवरायांना पन्हाळगडावरून सोडवणं त्यांना काही शक्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये राजगडावर जिजाऊ उठल्या, हातात तलवार घेतली, जिजाऊ कडाडल्या की जर तुमच्याला काही करणं होत नसेल तर आम्ही स्वतः जाऊ आणि आपल्या शिवबाला वाचवून आणू. घोड्यावरती स्वार होऊन हातात तलवार घेऊन वयाच्या 62व्या वर्षी आपल्या मुलाला, त्या स्वराज्याच्या राजाला वाचवायला निघालेली ही माऊली खरंच बाई कमजोर असू शकते का? अफजल खान स्वराज्यावर चाल करून आलाय. अफजल खान भेटीला जाताना कदाचित शिवरायांना दगाफटका होऊन जीव जाऊ शकतोय, शिवराय त्या ठिकाणी मृत्यू पडू शकतायत, ते माहित आहे. एक आई म्हणून आपण पाठवलं असतं का आपल्या मुलाला अफजल खानाच्या भेटीला? पाठवलं असतं का आपण? काय म्हणलं असतं आपण? राहू दे, स्वराज्य काय तुझ्या एकट्याच आहे का? जाणारच जाईल बघल, तू तिथं जीव धोक्यात घालायची गरज नाही. तू काय कर, घरात बस, मी वाटलं तर खोलीचं दार लावते, कोण आलं तर सांगते फिरायला गेला. काय सांगितलं असतं आम्ही? तुझी गरज नाही, ते बघून घेतील बाकीचे. स्वराज्य सगळ्याच आहे, सगळे बघून घेतील. जिजाऊंनी तसा विचार केला नाही, कारण जिजाऊंनी स्वराज्यालाच धर्म, स्वराज्यालाच कर्म मानलेलं होतं. जिजाऊ उठल्या, शुभ बेतात सापडले, सईबाईराणी साहेबांचं निधन झालंय, छोटा शंभू आहे, अफजल खानासारखा संकट स्वराज्यावर चालून आले. अशा परिस्थितीमध्ये काय करावं शिवरायांना कळत नाही. जिजाऊंपाशी गेले, जिजाऊ उठल्या, शिवरायांच्या पाठीवरती हात ठेवला आणि जिजाऊ म्हणाल्या, हे वाक्य जरा ऐका. जिजाऊ म्हणाल्या की शुभा अजिबात काळजी करू नका, जर समजा या भेटी दरम्यान तुम्हाला काही दगाफटका झाला, तुमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर छोट्या शंभूला गादीवरती बसवू आणि हा स्वराज्याचा रथ पुढे. म्हणजे एवढं काळीच स्वतःचं कठोर वेळ प्रसंगी बनवणारी आई होती. आज आमचं पोरगं जर शिक्षणासाठी कुठं बाहेर पाठवायचं म्हणलं तर आमच्या डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागतात. आज आमचं लेकरू कुठं बाहेर पाठवायचं म्हणलं तर 100 प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतात. पण जिजाऊंनी शिवरायांना घडवत
एवढं कठोर बनवलं आणि मग आपल्या मुलाला म्हणजे कित्येक वेळेस शाहिस्ते खान प्रसंग आहे, पन्हाळगडचा प्रसंग आहे, अफजल खानाचा प्रसंग आहे, असे कित्येक प्रसंग ज्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवरायांचा जीव सुद्धा जाऊ शकला असता, पण जिजाऊंनी कधी त्यांना माघार फिरू दिली नाही, तर बेधडक भिडायला सांगितलं, बेधडक लढायला सांगितलं आणि शिवराय लढले म्हणून इतिहास घडला. पुढं आताच सतीश दादांनी सांगितलं, दादा अफजल खानाचा जो प्रसंग सांगितला, खरं तर तो प्रसंग आवर्जून सांगावा वाटतो. एकीकडे जिजाऊ आम्हाला कठोर झालेल्या पाहायला मिळतात, पण एकीकडं ज्यावेळेस अफजल खानाची हत्या झाली आणि अफजल खान मृत्युमुखी पडला, ते प्रेत जिजाऊकडे आणलं गेलं. जिजाऊ त्या ठिकाणी जिजाऊंनी सांगितलं की एखादा शत्रू वारला तर त्याचं शत्रुत्व त्याच्या मृत्यूसोबतच संपतं आणि तो माणूस आहे आणि एक माणूस म्हणून त्याच्या मृत्यूनंतर त्याची विटंबना होता कामा नये. म्हणजे इथं जिजाऊंनी जो कनवाळूपणा, जो माणूस पण दाखवलं, त्याचाही आम्हाला विसर पडता कामा नये. म्हणजे वेळ प्रसंगी कठोरातले कठोर निर्णय घेतले आणि वेळ प्रसंगी मृदू होताही जिजाऊंनी निर्णय घेतले आणि त्या ठिकाणी अफजल खानाची सुद्धा समाधी जिजाऊंनी बांधायला सांगितली आणि सांगितलं की मृत्यूनंतर वैर संपतं. पण आमच्याकडे संपतं का? बापानं शेतासाठी भांडणं केलं तर पुढे पोरगा कोर्टात केस लढवतोय, बाप मेलं पोरगा मेलं तर 3-4 पिढ्या ते भांडण आम्ही चालवतोय, ते शत्रुत्व आम्ही चालवतोय. आमचं शत्रुत्व मृत्यूनंतरही संपत नाही. पण जिजाऊंनी त्या काळामध्ये विचार दिला की एखादी व्यक्ती मेली, एखादा शत्रू आमचा मेला तर त्याच्या मृत्यूसोबत त्याचं वैरही संपत. हा माणुसकीचा विचार जिजाऊंनी दिला. आज खऱ्या अर्थानं मगाशी ताई इथं आहेत का? त्या ताई काहीतरी त्या ताई इथं सांगत होत्या की जिजाऊ जयंती दिवशी देवाचं अमुक, देवाचं तमुक, काहीतरी बरंच काही सांगत होत्या. मी काही लक्ष देऊन ऐकलं नाही, थोडंसं मी बोलण्यात बिझी होते, पण थोडं कान होता माझं इकडं. तर आता बघा, जिजाऊ धार्मिक होत्या का? पहिला प्रश्न आम्हाला बरेचदा विचार करायचं की जिजाऊ धार्मिक होत्या का? काय वाटतंय, जिजाऊ धार्मिक असतील का? जिजाऊ धार्मिक होत्या. मी काय म्हणते की जिजाऊ धार्मिक होत्या. जिजाऊंनी धर्म पाळला, पण कोणता धर्म पाळला? जे आम्हाला संतांनी विचार दिले की माणसातला माणूस जपा, माणसात देव शोधा, तुमच्या अंतरात्म्यातला देव जपा, म्हणजे माणसाला जपा, माणसातला माणूस पण जपा, माणसाला माणसासारखं वागवा, म्हणजे तुम्ही देवाची प्रार्थना केल्यासारखं होईल. जपलं ना जिजाऊंनी? माणसं जपण्यासाठी, माणसाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठीच स्वराज्य निर्माण केलं आणि अखंड आयुष्य त्या स्वराज्यालाच आपला धर्म, आपला कर्म आणि आपला देव मानला. म्हणून तर तोरणागडाच्या वेळी जेव्हा सोन्याच्या देवाच्या मूर्त्या सापडल्या, काही नाणी मूर्त्या त्या ठिकाणी डागडुजी दरम्यान सापडल्या. नाणी तर वापरात येत होती, पण देवाचं काय करायचं? आता सोन्याचे देव सापडले, सोन्या चांदीचे, त्याचं काय करायचं? सांगितलं जिजाऊंनी, ते देव वितळवा आणि त्याच्यातून जो काही रसद उभी राहील ती रसद स्वराज्याच्या कामी आली. म्हणजे वेळ प्रसंगी त्या मूर्त्यांना सुद्धा माता जिजाऊंनी महत्व दिलं नाही जितकं महत्व तिथल्या माणसाला दिलं आणि ती धार्मिकता खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेतली पाहिजे. मग आता प्रश्न पडतो की जर जिजाऊंनी 350-400 वर्षापूर्वी ही धार्मिकता आम्हाला सांगितली, तर मग आम्ही महिला आज कोणती धार्मिकता पाळतोय? कोणत्या धार्मिकतेमध्ये आम्ही जगतोय? आज खरं तर दादा क्षमस्व, मी एक आपला पहिला नियम तोडतीये. व्रतवैकल्यावर बोलायचं नव्हतं असं आधी सांगितलेलं होतं, आमच्या महिला परत येणार नाही. तरीही मी या ठिकाणी सांगते की जी धार्मिकता जिजाऊंनी आम्हाला इतिहासामध्ये दाखवून दिली, ती धार्मिकता आज आम्ही कुण्या पद्धतीनं पाळतोय? तर आम्ही वैभव लक्ष्मीचे सोमवाराला महादेवाचा, मंगळवाराला अंबाबाईचा, बुधवाराला कृष्णाचा, गुरुवाराला दत्ताचा, शुक्रवार कुणाचा? लक्ष्मीचा, शनिवार उरलं काय? रविवार. रविवार कुणाचा?
आमची इच्छा आहे की माझ्या पोटातून जन्मलेलं पोरगं शोभा झालं पाहिजे. आईला उभारलं तर उभं राहता येत नाही, पण पोरगं शोभा झालं पाहिजे. शक्य आहे का? जर आई सक्षम असेल तर सक्षम पिढी घडवू शकते. जर आईच कमजोर असेल तर सक्षम मुल घडवू शकत नाही. भगतसिंग असं म्हणतात की कमजोर माँ कमजोर बच्चे पैदा करती है. म्हणजे आम्ही जर कमजोर गुलाम माँ गुलाम बच्चे पैदा करती है, तसं मी म्हणते की कमजोर माँ कमजोर बच्चे पैदा करते. जर आम्हाला चांगले मजबूत मुलं जर जन्माला घालायचे असतील तर आधी आई मजबूत पाहिजे. आई बौद्धिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या आई मजबूत पाहिजे आणि मग ती मुलाला घडवू शकते. पण आमचं असं झालंय की आठवड्याचे सगळे वार आम्ही सगळ्या देवाला वाटून टाकले आणि मग या सगळ्या उपास तापामध्ये पूजा अर्चेमध्ये आमचा इतका वेळ चालला, इतका, आणि त्यातूनही उरलाच तर सासूनं असं केली, नंदनं तसं केलं, जावेनं तसं केलं, अमुक झालं तमुक झालं. आमच्याकडं मुलं घडवायला वेळ सध्या शिल्लक नाही, कारण आम्ही प्रचंड बिझी मायपाय आहे, प्रचंड बिझी माय. खरं तर जिजाऊंच्या इतिहासामध्ये आम्ही हे सुद्धा पाहिलं पाहिजे की एक सासू कशी असावी, एक सून म्हणून कशी असावी, एक बायको म्हणून आम्ही कसं जगावं, कसं वागावं.